श्रोते हो, मार्गशीर्ष महिना सुरू झालाय. तर सर्वप्रथम या परम पावन अशा मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आत्ता मी या महिन्याला परम पावन का म्हणाले ते सांगते. कारण हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंचा आवडता महिना आहे. चला तर मग आज बघूयात या मार्गशीर्ष महिन्याची महती काय आहे. या महिन्यात श्रीहरी विष्णूंची उपासना केल्याने त्याचे अगणित पुण्य मिळते. आता विष्णूची उपासना म्हणजे आपल्याला काय काय करता येईल ते बघूया. या महिन्यात रोज न चुकता रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, भागवत ग्रंथ, भगवद्गीता यापैकी जे जमेल ते तुम्ही म्हणू शकता. या व्यतिरिक्तही श्रीहरी विष्णूंची बरीच पुस्तके आहेत, तर त्याचीही उपासना तुम्ही करू शकता. तुम्हाला म्हणायला वेळ नसेल, जमत नसेल तर तुम्ही रोज नित्यनियमाने ऐकू शकता. आणखीन एक सर्वात सोपी उपासना ती म्हणजे नामस्मरण किंवा जप. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप किंवा नामस्मरण रोज न चुकता या महिन्यात करावा. या घोर कलियुगात नामस्मरणाची भक्ती मानवाला तारणार आहे. या महिन्यातील पूजा पाठ मनुष्याला सुख, शांती, समाधान देऊन मनातील वासना घालवते. हीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देताना दिसते. मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणे आणि शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे. गीतेच्या अध्यायामध्ये या महिन्याचे वर्णन केलेले आहे. तर अशा या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदिवाळी. याच दिवशी मल्हारी मार्तंडाचे नवरात्र देखील सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे 6 दिवस नवरात्र असते. जेजुरीला या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथे भंडारा उधळला जातो. दिवटी आणि बुदली घेऊन आरती केली जाते. चारी दिशांना खोबऱ्याची वाटी आणि हळदीचा भंडारा केला जातो. याच महिन्यात मोक्षदा एकादशी येते. या एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी गीता पठण केले जाते. याच महिन्यात पौर्णिमेला मृग नक्षत्रावर जगद्गुरु दत्तात्रेयांचा जन्म झाल्याने त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. शुद्ध अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र असते. या काळात कोरडी भिक्षा मागणे, सत्यदत्त पूजा करणे, गुरुचरित्राचे पारायण करणे, दत्तात्रेयांचे नामस्मरण जप करणे अशा गोष्टी केल्या जातात. मार्गशीर्ष महिना विष्णूला समर्पित असल्याने त्याच्याबरोबर लक्ष्मीची उपासना देखील महत्त्वाची आहे. म्हणून या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. स्त्रिया या दिवशी महालक्ष्मीची पूजा मांडतात व उपवास करतात. तर श्रोते हो, अशी ही मार्गशीर्ष महिन्याची महती आहे. एकूणच मार्गशीर्ष महिन्यातील हे सगळे दिवस सुख समाधानाचे, समृद्धीचे, अतिशय पुण्यप्रद समजले जातात. तर अशा या परम पावन महिन्यात परमेश्वराची कृपा तुमच्या उपासनेने नक्की संपादन करा.